आवाज येतोय शेवटपर्यंत? करायची का सुरुवात? आपल्या मदनलाल सारदार राजस्थानी प्राथमिक विद्यालयाच्या या वार्षिक स्नेह संमेलनाला आपण सुरुवात करत आहोत। नमस्कार, मी विनय मंत्री। नमस्कार, मी उषा डेपे। आजच्या या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आज का ये अवसर बड़ा निराला है। आज का ये अवसर बड़ा निराला है। आज यहाँ पर नूर बरसने वाला है। एक बार जोरदार तालियां बजा दीजिए क्योंकि अब कार्यक्रम शुरू होने वाला है। क्योंकि कार्यक्रम शुरू होने वाला है। आज फक्त एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंटच होणार आहे। क्या बात आहे, टाळ्या जोरात पाहिजेत। परफॉर्मन्स स्टेजवर आले। कोणतेही आनंदाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला आपण देवाच्या गाण्याने सुरुवात करतो। हे सांगायचं म्हणजे कोणताही कार्यक्रम म्हटलं की आपल्याला गणपतीची आराधना ही करावीच लागते। गणपतीच्या या अशा रचनेमुळं ब्रह्मदेवाकडून मिळालेलं वरदान आपल्याला बघावं वाटतं। शरीर मनुष्याचं आणि मस्तक प्राण्याचं, अशा शरीराला कोण मानेल असा प्रश्न ज्यावेळेस पार्वतीला पडला होता, या प्रश्नाचं उत्तर म्हणून ब्रह्मदेवाला कोणत्याही कार्यक्रमात सर्वप्रथम गणपतीला वंदन केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम यशस्वी होणार नाही असं वरदान दिलं होतं। म्हणून आपलाही कार्यक्रम शेवटपर्यंत जर यशस्वी करायचा असेल तर आपल्याला सुद्धा सर्वात प्रथम देवाचं म्हणजे गणपती बाप्पाचं सॉन्ग या ठिकाणी घेऊन येत आहेत चौथीचे बाल कलाकार। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।
या गणपती सॉन्ग जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एवढी मोठी समोर पब्लिक बसलेली आहे, फक्त मुलांचाच आवाज येतोय, पब्लिक मधून आवाज आला पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खरोखरच अतिशय अप्रतिम डान्स या विद्यार्थ्यांनी करून दाखवला. खरंच त्यांचं खूप खूप कौतुक आहे.